आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मध्ये आपण मागच्या लेक्चरला ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर बघितलं होतं. ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर. ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर याच्यामध्ये KW इज इक्वल टू 1 × 10⁻14 हे इक्वेशन आलेलं आहे. या इक्वेशन वरचे एक्झाम्पल्स आज आपल्याला सॉल्व्ह करायचे. नंतर रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH ह्याच्यामध्ये इक्वेशन मिळालेलं आहे. pH प्लस POH इज इक्वल टू 14. याचे सुद्धा एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. पहिले एक्झाम्पल आहे weak monobasic acid is 0.04% dissociated in 0.025 molar solution. What is pH of the solution? सोल्युशन दिलेलं आहे बघा. मोनोबेसिक ऍसिड इथे दिलेलं आहे. त्याचे पर्सेंट डिसोसिएशन मध्ये दिलेले 0.04%. म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन आपल्याला इथे दिलेलं आहे. डिसोसिएटेड इंटू 0.025 मोलर. कॉन्सन्ट्रेशन सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला pH ऑफ सोल्युशन काढायचं आहे. वीक मोनोबेसिक ऍसिड असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होणार नाही. HA प्लस H2O त्याला डिसोसिएट केलं वॉटर बरोबर H3O प्लस प्लस A मायनस आणि त्याचबरोबर काही अनडिसोसिएटेड HA मॉलिक्युल सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. पर्सेंट डिसोसिएशन काढण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता अल्फा इंटू 100 अल्फा इंटू 100. अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे 0.04%. ती व्हॅल्यू आपण इथे टाकली अपॉन 100 इज इक्वल टू 4 × 10⁻⁴. 0.04 ला 4 मध्ये कन्वर्ट केलं म्हणून इंटू 10⁻⁴ आपण घेतलेलं आहे. ही व्हॅल्यू आपल्याला अल्फाची मिळाली. आपल्याला पुढे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू अल्फा इंटू सी. अल्फा इंटू सी. अल्फा आपण याच्या आधी काढला 4 × 10⁻⁴. ही व्हॅल्यू आपण इथे टाकली. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे 0.025 मोलर. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आले 10⁻⁵. 10⁻⁵. तर pH काढण्यासाठी आपण यूज करतो -log⁻⁻10 H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. कॉन्सन्ट्रेशन H3O प्लस चं आपल्याला मिळाले 10⁻⁵ इज इक्वल टू -log10 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10⁻⁵ इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5. 5 pH त्या वीक मोनोबेसिक ऍसिड साठी इथे मिळालेले आहे. पुढचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला. पुढचं एक्झाम्पल आहे pH ऑफ सोल्युशन इज 3.12. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन. pH दिलेली आहे 3.12. हे काढायला खूप सोपं आहे बघा. pH इज गिव्हन आहे. तर pH दिलेली आहे आपल्याला. pH चा फॉर्म्युला आपण बघितला. pH काढण्यासाठी आपण -log⁻10 H3O प्लस आयन. H3O प्लस म्हणजे H प्लस आयन ज्याला बेअर आयनाचं सुद्धा आपण म्हणतो. म्हणून log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन इज इक्वल टू -pH. pH दिलेली आहे 3.12. -3.12 याला कन्वर्ट केला आपण -3 -0.12 प्लस 1 -1. सेपरेट केलेलं आहे 3.12 ला -3 -0.12 म्हणून +1 आणि -1 आपण ते बॅलन्स राहण्यासाठी +1 -1 इथे केलेलं आहे. -3 -1 +1 -0.12 कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळते 4 बार 0.88. इथे आपल्याला H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन घेण्यासाठी अँटीलॉग काढावं लागेल -4 बार 0.88 चा. 4 बार म्हणजेच मायनस
तर त्याचा अँटीलॉग येईल 0.88 चा अँटीलॉग आहे 0.75 हा त्याचा अँटीलॉग आहे. त्याला आपण कन्व्हर्ट केलं 7.5 मध्ये म्हणून 10⁻⁻1 7.5 मध्ये कन्व्हर्ट केलं म्हणून 10⁻⁻1 आणि 10⁻⁻1 आणि हा आधीचा 10⁻³ इंटू 10⁻⁻³ अशा पद्धतीने हा झालेला आहे 10⁻⁴ 10⁻⁻⁴. याचा अँटीलॉग काढत असताना आपण 0.88 चा अँटीलॉग बघितला 0.758 तो होता. ते 90 चा होता. बार 490 चा असल्यामुळे तिथे एक ऍड करायचा. एक ऍड केल्यानंतर तो झाला -3 -4 वरनं तो -3 झाला. हा -3 आणि इथला 10⁻⁻1 अशा पद्धतीने इथे 10⁻⁻4 झालेला आहे आणि त्याचा पीएच मिळाला 7.5 186 इंटू 10⁻⁻4 मोलर. हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस आयनचे इथे मिळालेलं आहे. पुढचा पॉइंट आहे हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट आपल्याला बघायचे आहे. हायड्रोलिसिस म्हणजे काय ही कन्सेप्ट पुढे दिलेली आहे. त्याच्या आधी त्याचे साल्ट दिलेले आहेत. आपण ते बघू. टाइप्स ऑफ साल्ट. तर बघा साल्ट पहिला टाइप आहे साल्ट डिराइव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल दिलेले आहेत. NaCl, Na2, SO4, NaNO3, KCl, KNO3. हा साल्ट तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून. NaCl जर घेतला तर हा स्ट्रॉंग ऍसिड NaCl प्लस हा तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड HCl प्लस स्ट्रॉंग बेस NaOH. याच्यापासून हा तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl, स्ट्रॉंग बेस आहे NaOH. याच्यापासून हा साल्ट तयार झालेला आहे NaCl. नंतर पुढचा पॉइंट आहे साल्ट डिराइव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. एक्झाम्पल आहे NH4Cl, CuSO4, NH4NO3, CuCl2. NH4Cl हा तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड जो आहे HCl आणि वीक बेस प्लस NH4OH. NH4OH. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस काय असतात हे आपण आधी बघितलं आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे जो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. वीक बेस म्हणजे जो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही त्याला वीक बेस म्हटलं जातं. पुढे पुढचा टाइप आहे स्ट्रॉंग साल्ट डिराइव्ह फ्रॉम weak acids and strong bases. Weak acids and strong bases. हे एक्झाम्पल आहे CH3CONA, सोडियम ऍसिटेट KCN, Na2CO3, सोडियम कार्बोनेट किंवा पोटॅशियम सायनाइड. हे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. हा तयार झालेला आहे वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पासून. वीक ऍसिड आहे CH3COOH ऍसिटिक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस NaOH. ह्याच्यापासून हा तयार झालेला आहे सोडियम ऍसिटेट जो आहे साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. पुढचा टाइप आहे साल्ट डिराइव्ह फ्रॉम वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. वीक एक्झाम्पल आहे CH3COO, NH4, NH4CN. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते तयार झालेलं आहे CH3COOH. हा वीक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड आणि त्याचबरोबर वीक बेस NH4OH याच्यापासून तयार झालेला आहे CH3COO NH4. हा साल्ट डिराइव्ह फ्रॉम वीक ऍसिड अँड वीक बेस. 4 टाइप्स आहेत साल्टचे. पहिला टाइप आहे साल्ट जो तयार झाला आहे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस साल्ट. सेकंड टाइप salt derived from strong acid, weak bases. Third, salt derived from weak acid, strong bases. And fourth, salt derived from weak acid and weak bases.
असे हे 4 टाइप साल्ट्स इथे आहेत जे हायड्रोलिसिसच्या बेसिसवर केलेले आहेत. तर कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस आपल्याला बघायची आहे. कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस काय आहे? तर इथे एक रिएक्शन दिलेली आहे बघा. व्हेन salt is dissociated in water, it dissociates completely into its constituent ions. The solvent water dissociates precisely as. तर बघा इथे आधी डिसोसिएशन दिलेलं आहे वॉटरचं. H2O प्लस H2O इट गिव्स H3O प्लस प्लस OH मायनस. इथे वॉटर वीक ऍसिड किंवा बेस म्हणून ऍक्ट होतो, म्हणून तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. H3O प्लस प्लस OH मायनस. प्युअर वॉटर हा न्यूट्रल आहे, कारण काय तर H3O प्लस इज इक्वल टू OH मायनस त्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट आहेत. वॉटरचे डिसोसिएशन केल्यानंतर वॉटर न्यूट्रल आहे, कारण डिसोसिएट झाल्यानंतर जे आयन्स तयार होतील H प्लस आयन आणि OH मायनस आयन हे सेम आहेत, म्हणून प्युअर वॉटर हा न्यूट्रल आहे. पण काही वेळेस बघा काय होतं, पण काही वेळेस जेव्हा साल्टचं डिसोसिएशन हे वॉटर बरोबर केलं जातं, तर द आयन्स ऑफ साल्ट डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर. द हायड्रोनियम अँड हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स इक्वल. तर प्युअर वॉटरमध्ये हे रिमेन्स राहील, पण काही वेळेस काय होतं की साल्टचे जे आयन्स आहेत ते रिॲक्ट होतात या H3O प्लस आयन बरोबर किंवा OH मायनस आयन बरोबर. मग अशा वेळेस काय होतं, हे सोल्युशन कम्प्लिटली न्यूट्रल राहत नाही, तर ते ऍसिडिक किंवा बेसिक होतं. म्हणून हायड्रोलिसिस कॉन्सेप्ट काय आहे ते बघायचं आपल्याला. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट इज डिफाईन as cations and anions or both ions react with ions of water to produce acidity or alkalinity. जेव्हा साल्टचं डिसोसिएशन वॉटर बरोबर होईल, तर साल्टचे जे आयन्स असतील, कटॅन्स किंवा अनायन्स किंवा बोथ आयन्स हे जर वॉटर बरोबर रिॲक्ट होत असतील, तर ते सोल्युशन न्यूट्रल न राहता ते ऍसिडिक होतं किंवा अल्कलिक होतं. ऍसिडिक होईल किंवा बेसिक होईल. जर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल, जेव्हा आयन्स हे इंटरॅक्ट होतील वॉटरच्या आयन्स बरोबर किंवा तेव्हा तो ऍसिडिक असेल. जर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल वॉटर मधलं, तर तो बेसिक असेल. तर हायड्रोलिसिस बघितलं आपण काय आहे. हायड्रोलिसिस म्हणजे hydrolysis of salt is defined as reaction in which cations or anions or both ions of salt react with ions of water to produce acidity or alkalinity. बघा ही एक्झाम्पल बघू. NaCl आहे, त्याचं डिसोसिएशन Na प्लस आणि Cl मायनस होते. तर Na प्लस आणि Cl मायनस हा जेव्हा पुन्हा वॉटर बरोबर इंटरॅक्ट होईल, वॉटर बरोबर इंटरॅक्ट झाल्यानंतर जर रिएक्शन मध्ये H3O प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल, तर तिथे ऍसिडिक सोल्युशन तयार होईल. जर इंटरॅक्शन झाल्यानंतर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल सोल्युशन मध्ये, तर ते सोल्युशन हे बेसिक तयार होईल. पुढे आपल्याला त्याचे टाइप्स बघायचे आहेत. पहिला टाइप आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. हे इक्वेशन दिलेले Na प्लस प्लस Cl मायनस प्लस H2O. तर इथे जो यूज केलेला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl, स्ट्रॉंग बेस आहे NaOH. यांचं डिसोसिएशन झाल्यानंतर जेव्हा NaCl हा साल्ट तयार झाला, दोघांपासून NaOH आणि HCl या दोघांपासून NaCl हा साल्ट तयार झाला, या साल्टचं डिसोसिएशन होईल Na प्लस प्लस Cl मायनस. अशा पद्धतीने त्याचं डिसोसिएशन होईल. हे डिसोसिएशन झाल्यानंतर तो वॉटर बरोबर रिॲक्ट होईल. वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर पुन्हा HCl आणि NaOH तयार होतात. HCl आणि NaOH तयार होतात. तर बघा हे जे डिसोसिएशन झाल्यानंतर पुन्हा वॉटर बरोबर इंटरॅक्ट झाल्यानंतर जे आधी ऍसिड आणि बेस आपण यूज केले होते तेच तयार झाले, HCl आणि NaOH. पुन्हा तेच तयार झालेले आहेत. रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर सेम.
जे आधी रिएक्टंट होते तेच प्रोडक्ट म्हणून तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये काय दिसतंय बघा, नायदर द कटायन नॉर अनायन ऑफ सॉल्ट रिएक्ट विथ वॉटर. म्हणजे इथे डिसोसिएशन झाल्यानंतर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं नाही किंवा OH मायनसचं इन्क्रीज झालेलं नाहीये. तर जे आधी आपण यूज केलेले रिएक्टंट होते तेच प्रोडक्ट तयार झालेले आहेत. म्हणजे आयनायझेशन जे वॉटरचं होतं ते डिस्टर्ब झालेलं नाहीये. आयनायझेशन जे वॉटरचं होतं ते डिस्टर्ब न झाल्यामुळे वॉटर हा न्यूट्रल राहिलेला आहे. म्हणून बघा, salts of strong acid and strong bases does not undergo hydrolysis. म्हणजे काय, त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. आपण एक्झाम्पल बघतोय, salts of strong acid and strong bases. स्ट्रॉंग ऍसिड हा यूज केलेला आहे NaCl. स्ट्रॉंग ऍसिड आपण यूज केला HCl. आपण जो साल्ट यूज केलेला आहे तो आहे NaCl. हा NaCl साल्ट, NaCl साल्ट जो आहे तो तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून. स्ट्रॉंग ऍसिड यूज केलेला आहे HCl आणि स्ट्रॉंग बेस यूज केलेला आहे NaOH. याच्यापासून तयार झालेला हा NaCl. पुन्हा NaClचं डिसोसिएशन जर केलं तर ते Na प्लस आणि Cl मायनस होते. हायड्रोलिसिसची कॉन्सेप्ट काय आहे की साल्टचे जे कटायन्स असतील किंवा अनआयन्स असतील किंवा बोथ आयन्स हे रिॲक्ट होतील वॉटर बरोबर आणि वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर सोल्युशन ऍसिडिक असेल. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर ते बेसिक असेल आणि जर दोघेही सेम राहत असतील तर वॉटर आयनाइज झालेलं जे कसं असेल ते न्यूट्रल असेल. इथे आपल्याला काय बघायला मिळालं तर Na प्लस आणि Cl मायनस हे जे अनायन्स आहेत साल्टचे NaClचे, त्याला वॉटर बरोबर आपण रिॲक्ट केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला HCl प्लस NaOH. HCl आणि NaOH काय आहे, जे सुरुवातीला यूज केलेला आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस जो होता तो इथे आपल्याला रिटर्न मिळाला. म्हणजेच काय, त्या सोल्युशन मध्ये H3O प्लस आणि OH मायनस यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सेम राहिले. बघा, HCl plus NaOH plus H2O. H3O, it gives H3O plus Cl minus plus Na plus OH minus. Cl minus सेपरेट झाला, Na plus सेपरेट झाला. त्याचबरोबर तिथे H3O plus आहे आणि OH minus सुद्धा त्या सोल्युशन मध्ये आहे. पण H3O plus आणि OH minus हे सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रेझेंट आहेत आणि Na प्लस आणि Cl मायनस हे सेपरेट झालेले आहेत. म्हणून आयनायझेशन जे आहे ते वॉटरचं ते डिस्टर्ब झालेलं नाहीये, तर ते न्यूट्रलच राहिलेलं आहे. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. पुढचं एक्झाम्पल आहे स्ट्रॉंग salts of strong acids and weak bases. स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस. इथे साल्ट यूज केलेला आहे आपण CuSO4. साल्ट जो यूज केला आहे तो आहे CuSO4. इज अ साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 अँड CuOH2. हा तयार झालेला आहे स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 अँड वीक बेस CuOH2. ह्याच्यापासून तयार झालेला हा साल्ट आहे CuSO4. When CuSO4 is dissolved in water, it dissociates completely. Completely त्याचं डिसोसिएशन होतंय. CuSO4 it gives Cu2 plus plus SO4 minus plus SO4 minus. आता हे जे कटायन्स आणि अनायन्स मिळाले यांना पुन्हा आपल्याला वॉटर बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे. तर याच्यापैकी जो निगेटिव्ह आयन असलेला SO4-2 आहे याला रिॲक्ट केलं वॉटर बरोबर तर पुन्हा काय तयार होणार, H2SO4. पुन्हा H2SO4. H2SO4 हा स्ट्रॉंग ऍसिड यूज केला होता आपण सुरुवातीला. म्हणून SO4 मायनस have no tendency to react with water. कारण पुन्हा जो ऍसिड यूज केला होता आपण तो तिथे तयार होतोय, म्हणून नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. मग जो राहिलेला आहे कटायन Cu2 प्लस याला रिॲक्ट केलंय वॉटर बरोबर. Cu2 प्लस प्लस 4H2O. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 4H2O मॉलिक्युल्स आपण घेतलेले.
आहेत. म्हणून इथे मिळालं CuOH2 प्लस 2H3O प्लस CuOH2 प्लस 2H3O प्लस. तर याच्यामध्ये बघा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे H3O प्लस ड्यू टू प्रेझन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O प्लस आयन्स. द रिझल्टिंग सोल्युशन ऑफ CuSO4 बिकम्स ऍसिडिक. टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. ही जी रिएक्शन आहे Cu2 प्लस प्लस 4H2O इट गिव्ह CuOH2 प्लस 2H3O प्लस. या सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन दिसतं आपल्याला H3O प्लसचं इन्क्रीज झालेलं आहे. इन्क्रीज झालेलं असल्यामुळे सोल्युशन हे ऍसिडिक झालेलं आहे. H प्लस आयन त्याच्यामध्ये जास्त प्रेझेंट आहे म्हणून तो ऍसिडिक आहे. आणि ते व्हेरीफाय करण्यासाठी ब्ल्यू लिटमस इथे रेड होतोय. ब्ल्यू लिटमस रेड होतोय म्हणून साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसेस हा ऍसिडिक सोल्युशन बिकम्स ऍसिडिक. त्याचं सोल्युशन कसं असेल हे ऍसिडिक असेल. पहिलं एक्झाम्पल जे बघितलं होतं आपण ते पहिलं एक्झाम्पल होतं साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस जिथे आपण NaCl अँड HCl अँड NaOH यूज केलं होतं. त्याच्यामध्ये आयनायझेशन जे वॉटरचं आहे ते न्यूट्रल राहिलं होतं कारण H3O प्लस आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन सेम होतं. इथे या रिएक्शन मध्ये आपल्याला काय दिसतंय की H3O प्लसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून सेकंड एक्झाम्पल जे आहे CuSO4चं सोल्युशन ऍसिडिक आहे. सोल्युशन हे ऍसिडिक आहे. स्ट्रॉंग ऍसिड यूज केला सोल्युशन तयार झालेलं आहे ऍसिडिक. तर आपण इथे बघितलं हायड्रोलिसिस म्हणजे काय एवढं लक्षात घ्यायचं. हायड्रोलिसिस म्हणजे साल्टचं डिसोसिएशन झाल्यानंतर जे कटायन्स आणि अनायन्स तयार होतील ते अनायन्स पुन्हा वॉटर बरोबर रिॲक्ट केल्यानंतर सोल्युशन मध्ये जर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असेल. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर ते बेसिक असेल. जर H प्लस आणि OH मायनस हे सेम नंबर मध्ये प्रेझेंट असतील तर सोल्युशन हे न्यूट्रल असेल.